श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. 12 एप्रिल 2025 रोजी वार शनिवार या दिवशी हनुमान जयंती आहे. तर या दिवशी या उपायाने तुमचे आयुष्य बदलून जाईल. अतिशय प्रभावी व चमत्कारिक उपाय आहे. या दिवशी नक्की करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या उपायाला कोणतेच नियम नाही, कोणतेच बंधन नाही. जमलं तसा त्यावेळी तुम्ही करू शकता आणि आबाल, वृद्ध, पुरुष, महिला कोणीही हा उपाय करू शकतो. 108 अक्षताचे दाणे म्हणजेच अखंड तांदूळ घेऊन त्यात शेंदूर मिक्स करावा व कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन एक अक्षताचे दाणे मंत्र म्हणत हनुमानाच्या मस्तकावर वाहून द्यायचे. तर तो मंत्र आहे ओम श्री रामदूताय नमः. नंतर सर्व तांदूळ गोळा करून एक लाल कापडात बांधून घेणे व ती पोटली तयार करायची व हातात घेऊन ओम नमो हनुमते भज भजनाय सुखम कुरु फट स्वाहा हा मंत्र 108 वेळा म्हणून ती पोटली घरात सुरक्षित ठिकाणी ठेवावी. प्रवास करताना किंवा अन्य महत्त्वाच्या कार्याला जाताना सोबत ती पोटली घेऊन जावे. दर शनिवारी ही पोटली कोणत्याही हनुमान मंदिरात घेऊन जायचं आणि हनुमंताच्या उजव्या पायाला स्पर्श करून आणावी व तसेच हनुमंताला गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. महत्त्वाची सूचना म्हणजे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मंदिरात गर्दी असेल तर हा विधी करणे शक्य होणार नाही. तसेच बऱ्याच ठिकाणी मूर्तीला शेंदूर लेपन केलेलं असतं, त्यामुळे अक्षता तांदूळ मूर्तीवर चिटकतील. त्यामुळे हा विधी घरात हनुमानाची मूर्ती असेल तर त्यावरही करू शकता किंवा हनुमंताचा फोटो घरात जर असेल तर त्यावरही तुम्ही हा उपाय नक्की करू शकतात आणि या उपायाने तुमचे सर्व कार्य सिद्धीस जाईल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला जर माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.